काही दिवसांपूर्वी भगवानगडावरती हेलिपॅडवरनंही वाद झालेला होता। या हेलिपॅडची व्यवस्था भगवानगडावरती कशी असणार आहे याचा आढावा घेतात आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर। भगवानगडावरील दसरा मेळाव्याला काही तासांचाच अवधी शिल्लक आहे। त्या पार्श्वभूमीवर भगवानगडावरची जी दसरा मेळाव्याची त्याची जय्यत तयारी सुरू आहे आणि भगवानगडाच्या पायथ्याशी 2 हेलिपॅड उभारण्यात आलेला आहे। मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी एक हेलिपॅड बनवण्यात आल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर दुसरे हेलिपॅड जे आहे ते मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अजूनही एक हेलिपॅड प्रस्तावित असल्याची माहिती मिळत आहे। या ठिकाणी उद्या जी काही लाखोंच्या संख्येने गर्दी तयार होणार आहे त्या गर्दीला हेलिपॅडच्या परिसरात अटकाव करण्यासाठी या ठिकाणी बांबूचं कुंपण उभारण्यात आलेलं आहे आणि हे कामही सध्या प्रगतीपथावर आहे। त्याचबरोबर उद्या या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। यंदा भगवान बाबाचा जो हा गडाचा परिसर या ठिकाणी जे हेलिपॅड आहे या हेलिपॅडच्या जागेचाही प्रश्न उपस्थित झाला होता। पूर्वी हेच हेलिपॅड हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या पलीकडच्या साईडला हेलिपॅड उभारलं जात होतं। मात्र यंदा जागेच्या मालकीचा प्रश्न उपस्थित झाल्यानं यंदा त्या ठिकाणी हेलिपॅडसाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आलेला आहे। हे हेलिपॅड ते जो भगवानगड आहे तो साधारण 1 किलोमीटरचा परिसर आहे आणि या 1 किलोमीटरच्या मार्गावरती याच मार्गावरून मंत्री महोदयांचा ताफा हा उद्या जाणार आहे। त्यामुळे या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या मार्गावरती CCTV कॅमेऱ्याची नजर राहणार आहे। त्यामुळे सर्वांचंच लक्ष लागले त्या उद्याच्या दसरा मेळाव्याकडे। कॅमेरामन कुणाल जायकरसह पांडुरंग रायकर, ABP माझा, भगवानगड, अहमदनगर।